आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे। त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत। असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत। पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत, त्याचा सामना करतात। आज आपण बघितलं असेल जसं कनेक्टिंग रिंग पाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला। पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर जाऊ नका। आज आपल्याला अडकलेले लोक खूप आहेत बाबा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही, कारण अलर्ट मोडवर आपण आहोत। अर्थात काही लोक निश्चित अडकलेले आहेत, जे मध्ये होते त्यांनाही परत फिरून कसं जाता येईल याची व्यवस्था केली आहे। या दरडी काही कोसळल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं आहे की त्या ठिकाणी मदत करून त्या छोट्या गाड्या बाहेर काढाव्या लागतात, तेही काढण्याचं काम हे चाललेलं आहे।